श्री स्वामी समर्थ. मंडळी, गृहप्रवेश करताना 6 मोठ्या चुका टाळा. त्या कोणत्या चुका आहेत, त्या कोणत्या गोष्टी आहेत, सविस्तर व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या. 6 मोठ्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत गृहप्रवेश करताना. तर बघा, या ठिकाणी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानुसार पहिली गोष्ट आहे, रविवार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी गृहप्रवेश करायचा नाही असं वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे. वास्तुशास्त्राचा आधार घेऊन या सर्व गोष्टी करायच्या आहेत. 2 नंबरचं आहे, दिवाळीनंतर लगेच किंवा होळीपूर्वी गृहप्रवेश करू नका. दिवाळीनंतर किंवा होळीपूर्वी गृहप्रवेश करायचा नाही लगेच. यामुळे शांती होणार नाही वास्तूची, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे, एकादशी, नवमी आणि चतुर्दशीच्या रात्री घरात प्रवेश करू नका, म्हणजे गृहप्रवेश करू नका. कोणत्या आहेत? एकादशी, नवमी आणि चतुर्दशीच्या रात्री गृहप्रवेश करायचा नाही. तर मंडळी, त्यानंतर चौथी गोष्ट आहे, चैत्र, आषाढ, भाद्रपद, अश्विन आणि पौष या महिन्यांमध्ये गृहप्रवेश टाळावा असं वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे. त्यानंतर 5वा मुद्दा आहे बघा, घरात सर्वात आधी स्त्री किंवा कुमारी मुलीला प्रवेश करू द्या. गृहप्रवेश करताना सर्वात प्राधान्य कोणाला द्यायचे? सुरुवातीला स्त्री किंवा कुमारी मुलगी हिनं गृहप्रवेश करायचा आहे. या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही गृहप्रवेश करताना प्रथम प्रवेश करायचा नाही, कारण स्त्री आणि कुमारी मुलगी हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तर त्यानंतरचा 6वा मुद्दा आहे बघा, 6वी गोष्ट आहे, पूजा पाठ न करता कधीही घरात प्रवेश करू नका. म्हणजे ज्या घरामध्ये तुम्ही राहायला जाणार आहात त्या घराची वास्तुक शांती, त्या घरात पूजापाठ, होमविधी केल्यानंतर त्या घरात प्रवेश करायचा आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने आज आपण गृहप्रवेश करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याची माहिती पाहिलेली आहे. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. कमेंट सेक्शनचा वापर करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती पाहिजे ते कमेंट करून सांगा. त्यावरचा व्हिडिओ बनवून आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.